आज आपण केलेली आहे चमचमीत तुरीच्या सोल्याची मसाल्याची भाजी। एक वेळेस तुम्ही अशी करून बघा, खूप छान लागते आणि सर्वांना खूप आवडते। नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत सोल्याची मसाल्याची भाजी। थंडीमध्ये तुरीच्या सोल्याचे दाणे येतात, तर एकच प्रकारची भाजी खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा येतो। तर आज आपण वेगळ्या प्रकारची सोल्याची मसाल्याची भाजी करून दाखवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तुरीचे दाणे, अर्धा टोमॅटो, 1 चिरलेला कांदा, 1 हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, काश्मीरी लाल मिर्च, हा कांदा लसूण मसाला आहे, लाल मिर्च, धनिया पावडर, हळद, जिरे आणि तेल। आता सर्वप्रथम कढई ठेवली। कढईमध्ये तुरीचे दाणे छान भाजून घेऊ। जास्त भाजू द्यायची नाही आहे, थोडेसे त्याचा कच्चापणा दूर होईल एवढेच भाजायचे। त्याच्यामध्ये आता 1 चमचा आपण तेल टाकूया। तुरीचे दाणे छान भाजलेले आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। आता मिरची भाजून घेऊ, थोडंसं तेल टाकून। यात भाजलेली मिरची टाकली आणि कोथिंबीर टाकू आणि मिक्सरमधून जाडसर असं वाटून घेऊ। मिक्सरमधून असं जाडसर आपण आता हे वाटून घेतलेलं आहे। आता भाजी करण्यासाठी कढई ठेवली, त्यामध्ये तेल ठेवलं, 1 पळी तेल टाकलं। तेल छान गरम झालेले आहे। आता आपण जिरं टाकूया, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा। कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांद्याला छान गुलाबी कलर आलेला आहे। आता आपण अद्रक लसूण टाकूया। अद्रक लसूण हे छान आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। आता चिरलेला अर्धा टमाटा टाकूया। टमाटा पण छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। आता टमाटे छान गाळ झालेले आहे। आता आपण कोरडे मसाले टाकूया। कोरड्या मसाल्यामध्ये धना पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च, हळद आणि थोडासा काळा मसाला आपण घेतला। आता आपण हे टाकून देऊया। थोडंसं गरम पाणी टाकून मसाले छान शिजू द्यायचे। आता याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले छान शिजून घ्यायचे। मसाले छान झालेले आहे, मसाल्याने छान तेल सुटलेलं आहे। आता आपण मिक्सरमधून जे वाटण काढलं होतं ते वाटण टाकूया आणि एकत्र करून घेऊ। आता यामध्ये आपण गरम पाणी टाकूया। तुम्हाला जशी भाजी पाहिजे असेल, पातळ घट्ट, त्यानुसार तुम्ही पाणी टाकूया। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला छान तर्री येते, त्यामुळे भाजी करताना गरम पाणीच टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकूया आणि भाजीला 1 उकळी येऊ द्या। भाजीला उकळी आलेली आहे। आता भाजीमध्ये कोथिंबीर टाकूया। भाजी आपली झालेली आहे। आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया।
छान चमचमीत तुरीच्या सोल्याची मसाल्याची भाजी आपण आज केलेली आहे। थंडीच्या दिवसामध्ये तुरीचे सोले फार येतात, तर तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस तुरीच्या सोल्याची भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।